नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, देशातील ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांना केंद्र सरकारनं नुकतीच झेड+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला। ती सुरक्षा चक्क नाकारण्याचं काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेलं आहे। नाकारली म्हणजे त्यांनी केंद्र सरकारला काही अटी आणि शर्ती केंद्र सरकारपुढे ठेवलेले आहेत। ज्या अर्थी केंद्र सरकारनं शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला, त्या अर्थी केंद्र सरकारच्या यंत्रणेकडे काही ना काही माहिती असल्याशिवाय हा निर्णय देशाची सुरक्षा यंत्रणा, सुरक्षा विभाग घेणार नाही। तरीही निवडणुकीचं निमित्त करून शरद पवार यांनी ही सुरक्षा अंशतः नाकारण्याचा जो निर्णय घेतला, त्याच्याबद्दल आता राजकीय चर्चा होऊ लागलेल्या आहेत। मागे एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या सुरक्षेच्या विषयावरून एक विधान केलेलं होतं। म्हणजे सुरक्षेवरून एकीकडे सरकारला कोंडीत पकडायचं आणि सरकारनं सुरक्षा पुरवली तर ती सुरक्षा स्वीकारायची नाही, हा दुतोंडीपणा बरा नव्हे। 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारकडून शरद पवार यांना त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती। त्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी शरद पवार यांना दिल्लीत भेटले। त्यांना या सुरक्षेबद्दल माहिती देण्यात आली, मात्र पवार यांनी ही सुरक्षा नाकारलेली आहे। त्यात त्यांनी काही अटी सरकारलाच घातलेल्या आहेत। जर सुरक्षा दिली तर सुरक्षा रक्षक घरात नकोत, गाडीत नकोत, सरकारची सुरक्षा गाडी वापरणार नाही वगैरे अशा गोष्टींच्या अटी त्यांनी घातलेल्या आहेत। हे कशासाठी याचं उत्तर काही मिळायला तयार नाही। ज्या अर्थी केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेंना त्या यंत्रणेनं निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामागे काही ना काहीतरी तथ्य असणार आहे। केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला तशा काही आगाऊ सूचना शरद पवार यांच्या संदर्भात आल्या असणार, म्हणूनच केंद्र सरकारनं पवार यांना झेड+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शरद पवार हे केंद्र सरकारमध्ये याआधी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। हे सगळे प्रोटोकॉल काय असतात, सुरक्षा यंत्रणा ज्या वेळेला एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला सुरक्षा पुरवते त्याच्या मागची काय कारणं असतात, ती सुरक्षा देण्याचा उद्देश काय असतो, सरकारला या संदर्भात काही सूचना किंवा इंटेलिजन्सच्या मार्फत काही धोके याचा अंदाज आल्यामुळेच अशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात येत असतो। याची सगळी माहिती शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आहे। केवळ केंद्रात संरक्षण मंत्री इतकंच नाही, तर ते या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। तरीसुद्धा त्यांनी ही सुरक्षा नाकारण्याचं किंवा या सुरक्षेमध्ये काही अटी ठेवण्याचं काय कारण आहे, हा इथं प्रश्न महत्त्वाचा आहे। देशात जे अतिमहत्त्वाचे लोक आहेत त्यांच्यामुळे काही क्षेत्रामध्ये परिणाम होऊ शकतो, अशा व्यक्तिमत्वाला ही सुरक्षा प्रदान करण्यात येत असते। यावर केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावरती खर्च होत असतो, याची पूर्ण कल्पना शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आहे। तरीही त्यांनी या सुरक्षा पुरवण्याच्या मुद्द्याला गेल्या काही दिवसांपासून बातमीचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे। गेल्या काही दिवसात शरद पवार यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून काहीही कारण नसताना माध्यमांमध्ये चर्चा चालू झालेल्या आहेत। केंद्र सरकारनं सुरक्षा दिली आणि ती स्वीकारणं इतका साधा आणि सोपा हा विषय असताना सुद्धा कशी राजकीय चर्चा तयार होईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, हे सूत्र शरद पवार यांचं असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना शरद पवार आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये सुरक्षा यंत्रणा कधी आली नाही असं विधान केलं। शरद पवार यांच्यावर यापूर्वी काही हल्ले झालेले आहेत, याचा अंदाज खरं तर असायला हवा। अशा प्रकारच्या गोष्टी या काही सांगून सवरून होत नसतात। त्यामुळं काळजीपोटीच ही सुरक्षा पुरवलेली आहे केंद्र सरकारनं असं म्हटलं तर यामध्ये काही चुकीचं होणार नाही। देशात जेव्हा काही अप्रिय घटना घडतात काही विशिष्ट लोकांच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला सरकारला दोष देण्यात येत असतो, कारण सरकारची ही जबाबदारी आहे की अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे, ती देशासाठी सुद्धा महत्त्वाची असते। त्यात काही त्रुटी राहिल्या किंवा काही अप्रिय घटना घडल्याच तर लोक सरकारलाच दोष देत असतात आणि सरकारवर त्याचं खापर फोडत असतात। आणि सुरक्षा पुरवली तर शरद पवारांनी गेल्या 2 दिवसांपासून ही सुरक्षा अशा पद्धतीने घेणार नाही, घ्यायचं असेल तर माझ्या या अटी असतील, ही भूमिका घेतलेली आहे। म्हणजे कुणीकडून दोन्ही बाजूला सरकारला कोंडीत कसं पकडता येईल हेच शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून केल्याचं आपल्याला या सगळ्या घडामोडींकडे बघितल्यानंतर लक्षात येईल। राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी राजकारण केलंच पाहिजे, मात्र राजकारण कशाचं करायचं आणि कशाचं करू नये हा इथं मुख्य प्रश्न आहे।
राजकारणात कुठल्याही घटनेचं भांडवल करण्याची जणू प्रथाच आता महाराष्ट्रात पडल्याचं आपल्याला काही दिवसात दिसून आलेलं आहे। राजकारण करायला कुठलाही विषय वर्ज्य आपल्या राजकीय नेत्यांना राहिलेला नाही। निदान स्वतःच्या सुरक्षिततेच्या बाबतीत तरी हे होऊ नये। गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात कुठल्या गोष्टीचं राजकारण करण्यात आलं हे सांगायचं तर याची एक मोठी यादी तयार करावी लागेल। सर्वसामान्य माणसाला याबद्दल काही देणं घेणं नाही आहे। लोक इतके सुजाण आणि शहाणे झालेले आहेत की कुठलाही राजकीय नेता कुठल्या विषयाचं राजकारण करतो हे आता सर्वसामान्य माणसाला कळू लागलेलं आहे। याचा विचार राजकीय नेत्यांनी करण्याची खरी आवश्यकता आहे। सध्या शरद पवार यांना सुरक्षा आहेच, ती काय तर वाय दर्जाची आहे। त्यात केंद्रानं वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पाळतच ठेवायची असती तर आत्ता जी विद्यमान अवस्थेमध्ये जी सुरक्षा पवार यांना पुरवण्यात आलेली आहे त्या सुरक्षा यंत्रणेकडून सुद्धा माहिती मिळवता आली असती। परंतु सुरक्षा पुरवणं हा मुद्दा आणि राजकारण यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। सुरक्षा हा विषय व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या संदर्भातला आहे, त्यावर अत्यंत गांभीर्यानं अभ्यास होत असतो। अभ्यासाअंतीच अशा पद्धतीची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होत असतो। मनात आलं म्हणून कुणालाही सुरक्षा अशा पद्धतीची देता येत नाही, हे इथं महत्त्वाचं आहे। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।